Then for the next 3-4 days that will continue, after which they would be spending time having separate discussions with the representatives of Axiom, representatives of SpaceX, and representatives of NASA separately. That's called debriefing. And after that is accomplished, which would go on for about maybe nearly 2 weeks, till about भारत का नाम भी बहुत ये देखिए उनके जो पिताजी हैं वो यहाँ पर बता रहे हैं कि पूरे देश के साथ साथ सबके लिए कितना भावुक करने वाला क्षण। हालांकि तस्वीरें आप यहाँ पर देख पा रहे होंगे, उनकी जो माताजी हैं, उनकी जो बहन है, उनके जो पिता हैं वो यहाँ पर मौजूद है। और यहाँ पर किस तरीके से जब यहाँ पर लैंड हुआ तो जो बच्चे थे वो कितने ज़्यादा एक्साइटेड थे। पूरे यहाँ पर जो झंडे हैं, जो फ्लैग है वो यहाँ पे फहराया जा रहा था और यहाँ पर लोग जो है वो उनसे बात करने की कोशिश कर रहे हैं, कुछ बोल रहे हैं उनके पिताजी। एक बार दोबारा से कोशिश करते हैं कि देखें वो क्या कह रहे हैं। और उसके बाद अब ये देखिए यहाँ पर कुछ उनके पिता जो है वो कुछ कह रहे हैं, सुनते हैं उनके। केक काट कर मनाई जा रही है। उधर गया कैसी आप? अच्छा हाँ हा एक ऐतिहासिक दिवस आहे। सध्या कुटुंबियांकडून सुद्धा मोठा जल्लोष केला जातोय। अगदी काही क्षणातच शुभांशु शुक्ला हे पृथ्वीवर परतणार आहेत। 18 दिवसांच्या त्यांच्या या मोहिमेनंतर ते आता पृथ्वीवर येतील। शुभांशु शुक्ला यांच्यासह 4 अंतराळवीरांची ही ॲक्सिओम 4 मोहीम आहे। तर कॅलिफोर्नियाच्या समुद्रामध्ये स्प्लॅश डाऊन झालेलं आहे। शुभांशु शुक्ला यांचं यान आता कॅलिफोर्नियाच्या समुद्रात उतरलंय आणि काही वेळातच ते तिथून बाहेर येतील। 18 दिवसांच्या या मोहिमेनंतर शुभांशु शुक्ला हे आता परत आलेले आहेत। त्यामुळे सध्या कुटुंबियांकडून सुद्धा जल्लोष केला जातोय। भारताचे पहिले व्यावसायिक अंतराळवीर ग्रुप कॅप्टन शुभांशु शुक्ला हे अंतराळात गेले होते। अंतराळात जाणारे ते दुसरे भारतीय ठरलेले आहेत। राकेश शर्मा यांच्यानंतर शुभांशु शुक्ला हे अंतराळात गेले होते। ॲक्सिओम 4 ही मोहीम होती आणि या मोहिमेअंतर्गत अंतराळात अनेक प्रयोग करण्यात आले। सध्या कॅलिफोर्नियाच्या समुद्रामध्ये त्यांचं यान स्प्लॅश डाऊन झालेलं आहे आणि काही वेळातच ते तिथून बाहेर येतील। सध्या प्रत्येक भारतीयांकडून जल्लोष केला जातोय, कुटुंबियांकडून जल्लोष साजरा केला जातोय। भारतीयांसाठी आजचा दिवस हा ऐतिहासिक असा आहे। शुभांशु शुक्ला यांनी नासाच्या अंतराळ संशोधन फ्लोरिडा इथल्या केनेडी स्पेस सेंटरवरून ॲक्सिओम 4 या अंतराळ मोहिमेअंतर्गत त्यांनी अंतराळ स्थानकाच्या दिशेने उड्डाण केलं होतं आणि 18 दिवसांच्या या मोहिमेनंतर ते आता पृथ्वीवर परतलेत। कॅलिफोर्नियाच्या समुद्रामध्ये स्प्लॅश डाऊन झालेलं आहे आणि काही वेळातच ते या यानातून बाहेर येतील। सध्या कुटुंबियांकडून सुद्धा जल्लोष केला जातो। hazardous gas or chemicals around the vehicle and that it's safe for राकेश शर्मा यांच्यानंतर अंतराळ मोहिमेवर जाणारे शुभांशु शुक्ला हे दुसरे भारतीय ठरले। And as always the recovery crew is wearing the PPE necessary to perform these operations. PPE is personal protective. 18 दिवसांच्या नंतर शुभांशु शुक्ला आता पृथ्वीवर परतलेले आहेत। कॅलिफोर्नियाच्या समुद्रामध्ये त्यांच्या यानाचं स्प्लॅश लँडिंग झालेलं आहे आणि काही वेळातच ते तिथून बाहेर येतील। दरम्यान कुटुंबियांकडून सुद्धा सध्या जल्लोष केला जातो। तब्बल 41 वर्षांनंतर म्हणजेच राकेश शर्मा यांच्यानंतर शुभांशु शुक्ला हे दुसरे भारतीय ठरले जे अंतराळात गेले आणि त्यांनी 18 दिवस तिथं वास्तव्य केले। या 18 दिवसांच्या कार्यकाळामध्ये त्यांनी 60 पेक्षा अधिक प्रयोग केल्याची माहिती आहे आणि या प्रयोगाचा भारताला मोठा फायदा होणार आहे भविष्यामध्ये। काही दिवसांपूर्वी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुद्धा शुभांशु शुक्ला यांच्याशी संवाद साधला होता आणि अंतराळातून भारत नेमकं कसं दिसतं हा प्रश्न विचारला होता। तर
शुभांशु शुक्ला यांनी एक खास संदेश दिला होता. सारे जहां से अच्छा हिंदुस्तान हमारा असं म्हणत त्यांनी भारतीयांसाठी एक खास संदेश सुद्धा पाठवला होता. अंतराळातून सुद्धा भारत अतिशय सुंदर दिसतंय असं त्यांनी म्हटलं होतं. सध्या ही आपण दृश्य पाहतोय कॅलिफोर्नियाच्या समुद्रामध्ये सध्या स्प्लॅश लँडिंग झालेलं आहे. यान उतरलेलं आहे आणि तिथून आता हे 4 अंतराळवीर बाहेर येतील. भारताचे शुभांशु शुक्ला यामध्ये आहेत. कॅलिफोर्नियाच्या समुद्रातली ही सगळी दृश्य आहेत. समुद्रामध्ये स्प्लॅश डाऊन झालेले आणि काही वेळातच तिथून हे सगळे अंतराळवीर बाहेर येतील. 18 दिवसांची मोहीम फत्ते करून हे सगळे अंतराळवीर आता पृथ्वीवर परतलेत. So happy. We have next step right now. Please watch that image. It's important one. Very important. He's coming out of the cupola. That cupola. Please watch that. तर कुटुंबियांकडून सुद्धा आता प्रतिक्रिया व्यक्त केल्या जात आहेत. आमच्यासाठी हा अतिशय आनंदाचा क्षण आहे अशा प्रतिक्रिया सध्या कुटुंबियांकडून व्यक्त केल्या जात आहेत. शुभांशु शुक्ला यांचे आई वडील सध्या सगळे उपस्थित आहेत. 18 दिवसांची मोहीम फत्ते करून शुभांशु शुक्ला आणि इतर अंतराळवीर आता पृथ्वीवर परतलेत. कॅलिफोर्नियाच्या समुद्रामध्ये याचं स्प्लॅश डाऊन झाले. भारतीयांसाठी आजचा दिवस खरं तर ऐतिहासिक असाच आहे. 18 दिवसांच्या मोहिमेमध्ये त्यांनी 60हून अधिक प्रयोग केलेले आणि हे सगळे प्रयोग आता भारतासाठी फायदेशीर ठरणार.